म्हणजे 20 रुपये ते 30 रुपयापर्यंत. 20 ते 30 रुपयापर्यंत. आता इथून पुढे काय काय प्रक्रिया त्याच्यावरती होईल? इथून माल घेतल्यानंतर इथं त्याचं ग्रेडिंग होतं. ग्रेडिंग झाल्यानंतर ऑल इंडियामध्ये बिहार आहे, बंगाल आहे, ओरिसा आहे, राजस्थान आहे, तुमचं बेंगलोर आहे, मैसूर आहे, म्हणजे साऊथ, तामिळनाडू, केरळ, पुणे, बॉम्बे सगळीकडे माल डिस्पॅच जसं जसं जिकडे भाव असेल त्याप्रमाणे. मी स्वतः कुठे कुठे माल पाठवते आणि आजचा हा माल कुठे जाणार आहे? मी स्वतः ऑल इंडियात माल पाठवतो. आजचा माल जो आहे तो कलकत्त्याला जाणार आहे माझा. कलकत्त्याला जाणार आहे. हो. साधारण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड कशी होत जाते पैशाची व्हॅल्यू म्हणजे जो माल आपण खरेदी केला तो प्लस इथं 25 रुपये. हो 25 रुपये घेतला तिथं आम्हाला जो पॅकिंग खर्च आहे, लेबर चार्जेस आहे, गुणी आहे, सगळं गाडीमध्ये गुणी टाकीपर्यंत आम्हाला 100 रुपये क्विंटल खर्च येतो. त्याच्यावरती भाडं इथून आज 350 रुपये क्विंटलचं भाडं आहे. 35 आणि 450 रुपये. तिथं आम्हाला 60% आम्हाला कमिशन द्यावं लागतं. तिथला तो आम्हालांचा तो खर्च जो सगळा असा तिथं म्हणून तिथला 200 रुपये क्विंटलचा खर्च येतो आम्हाला. असा या हिशोबाने तिथं आज आमचा माल जो आहे आज तिथं 36-37 रुपये जाऊन पडतोय आमचा माल तिथं आज. म्हणजे आता इथे नाशिकच्या बाजार समितीमध्ये 26 रुपयाला घेतलेला माल हा इतर शहरातल्या मोठ्या बाजारांमध्ये जेव्हा मोठ्या म्हणजे कलकत्ता, सिलिगुडी इकडे इतर बाजारांमध्ये पोहोचतो तेव्हा तो 36 रुपयापर्यंत त्याला पडतो आहे. ह्या सगळ्यामध्ये रेल्वेमुळे फरक पडत होता का, काय तुमचं म्हणणं? रेल्वेमुळे भाड्यामध्ये फरक पडत होता, पण आता माल नाशवंत असल्यामुळे रेल्वेमध्ये यावर्षी माल जात नाहीये. तो ट्रकने जातोय, बाय ट्रकने. आणि एक्सपोर्टचा कसा फरक पडलेला आणि पावसाचा कसा फरक पडलेला? पाऊस उत्पन्न यावर्षी फार चांगलं होतं कांद्यात, पण पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे माल हे जमिनीतच सडल्या गेले. इतका पाऊस झाला एका जमिनीमध्येच माल हे सडल्या गेले. त्याच्यामुळं ऑटोमॅटिक जे उत्पन्न निघतं ते घटलेले. मागच्या वेळेस या दिवसामध्ये इथं 50 हजार क्विंटलची आवक राहते. या दिवसात इथं आता 5,000 क्विंटलची सुद्धा आवक नाहीये. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे उत्पादन घटलेलं आहे, परंतु उत्पन्न सुद्धा जे काही तोकडं आलेलं आहे त्याच्यामध्ये मजुरी चार्जेस, पॅकिंग चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आणि दोन्हीकडल्या व्यापाऱ्यांचे कमिशन हे धरून आता हा कांदा जेव्हा मोठ्या मार्केटमध्ये जाईल तेव्हा तो 36 रुपये किलोने विकला जाईल. आता बघूया आपण कांद्याचा पुढला प्रवास. जगात कांदा उत्पादनामध्ये चीन नंतर भारताचाच नंबर लागतो आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्यात आघाडीवर आहे तो महाराष्ट्र. आखाती देशांना भारतच कांदा पुरवतो. त्याशिवाय दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांनाही नाशिकचाच कांदा जास्त जातो. नाशिकच्या बाजारातून हा कांदा पोहोचतो प्रत्येक शहरातल्या होलसेल मार्केटमध्ये आणि इथून पुढे त्याचा प्रवास सुरू होतो रिटेल मार्केटकडे. बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांकडून कांदा पोहोचतो होलसेल मार्केटमध्ये. तिथे त्याच्यावर पुन्हा ग्रेडिंग, पॅकिंग आणि लोडिंग अनलोडिंगचे चार्जेस ऍड होतात. लासलगाव चांदवडहून नाशिक जवळ असलं तरी इथल्या होलसेल मार्केटमध्ये कांदा पोचेपर्यंत त्याच्यात 5 रुपये वाढलेच होते. लांबच्या शहरांमध्ये पोचेपर्यंत तेवढंच मोठं मार्जिन. आपल्या सोबत आहेत कांद्याचे व्यापारी संजय परदेशी. त्यांचा माल आपण इथे बघतोय. एक ट्रक चाललेला आहे गोरखपूरला आणि दुसरा चाललाय बोईसरला. आता इथे तुम्ही समजा 3,000 रुपयाला घेतला असेल कांदा, 30 रुपये किलोला घेतला असेल तर तो गोरखपूर पर्यंत जाईपर्यंत कसे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड होईल? आता आम्ही जे खरेदी केलेला आहे 30 रुपयाने, तर त्याच्यावरती मार्केट कमिटी आणि इथला आम्हाला तोलायचा खर्च जो पूर्ण खर्च करून तो 100 रुपये एक्स्ट्रा म्हणजे 3100 रुपये इथं पडला. त्याच्यानंतर त्याला जे गोरखपूरला जाण्यासाठी 270 रुपये प्रति क्विंटल म्हणजे ते 3100 अधिक 270 असे 3370 रुपये प्लस तिथला खर्च ऍड होईल. आणि त्याच्यामध्ये जो आता आम्ही जो माल भरतो त्याच्यामध्ये हा ताजा माल असल्यामुळे याला घट येते. तर हा जर माल आम्ही 15 टन भरला तर तिथं तो 14.5 टन भरतो म्हणजे 500 किलो माल हा घट वजा जातो. असे हा याचा खर्च 500 किलोचा खर्च प्लस तिथला खर्च आणि हा खर्च मिळून हा कमीत कमी आम्हाला तिथे जाऊन म्हणजे 500 रुपये एक्स्ट्रा खर्च येतो. 30चा कांदा आम्हाला तिथे जाऊन 35 रुपये जाऊन पडेल. त्यांनी इथे 30 रुपये किलोने हा ट्रक लोड केलेला आहे. मात्र तिथे गोरखपूर मधल्या किरकोळ बाजारात तो पोहोचेपर्यंत 40 रुपये किलो होणार आहे. बघूया किरकोळ बाजारामध्ये ह्या कांद्याचा भाव नेमका कसा पुढे जातोय. दुपारचे 12 वाजलेले. भाजी बाजारात तुरळक गिरायकांची हालचाल. भाजी कोणतीही घ्या, कांदा घेण्यासाठी वळवच लागत होतं. आम्ही पोचलो प्रकाश निर्मळांच्या दुकानापाशी. नुकताच त्यांनी होलसेल मार्केटमधून खरेदी केलेला कांदा दुकानात आणलेला.
ठीक आहे. घाऊक बाजारातून हा कांदा आता किरकोळ बाजारामध्ये मंडीमध्ये आलेला आहे. किती रुपयाला तुम्हाला याची खरेदी पडली? हा 36-37 असं पडतो आम्हाला. म्हणजे तिथे शेतकऱ्याचा माल डायरेक्ट काटा होतो. त्याच्यानंतर मग आम्हाला तो काटा झालेला माल गोणी तिथे फोडून दाखवतात. त्याच्यातून फोडून दाखवलं तर 2-1 किलो कांदे असेच जातात निघून इकडे तिकडे, बरं का. त्यामुळे तो कांदा 35 जरी घेतला तो 37 पडतो. आणि मग आता तुम्ही इथे गिरायक आता 40 रुपये 38 रुपये असं देतो आम्ही किरकोळ गिराईकाला. एखादा 10 किलो आला की त्याला 37 बी देऊन टाकतो. पण किरकोळ गिरायकाला हा कांदा 40 रुपये किलो ह्या दराने विकला जातोय. आता बघूया गिरायकाचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे. इतक्यात यांच्या दुकानात फिरोजा आली. फिरोजा शेख शेजारच्याच वस्तीत राहते. तिनं बाजारासाठी आणलेले 50 रुपये कांद्याच्या खरेदीतच गेले. दुसरी भाजी घेताच आली नाही. बरेच दिवसांनी तिनं कांदा खरेदी केला. 40 रुपये किलो कांदा आहे, परवडत नाही. 50-60 रुपये रोज कमवायचे आणि 40 रुपये कांदा आणायचा, तो परवडत नाही. लय महाग झालेले. घरकाम करून दिवसाला 70 रुपये मिळणाऱ्या फिरोजासाठी 40 रुपये किलोचा कांदा याच चैनच ठरली आहे. अशी कित्येक घरांमधून कांद्याशिवायच फोडणी होतीये. 40 रुपयाचा हाच कांदा प्रसंगी 50 रुपये 70 रुपये किलो झालेला आपण सर्वांनी पाहिला. या सगळ्या पुणे साखळीमध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी जर का सरकारने निर्णय घेतले तर नक्कीच ते शेतकऱ्याच्या हिताचे आणि ग्राहकाच्या सुखाचे ठरू शकतात. मात्र ते करण्याऐवजी सगळीकडे आपल्याला दिसतंय ते कांद्याच्या किमतीचं राजकारणच. पण हे कांदा पुराण इतक्यावरच थांबत नाही. कांद्याचा हा प्रवास होता शनिवारचा. रविवारी बाजार समिती बंद होती. सोमवारी पुन्हा आवक वाढली आणि भाव कोसळले. 26 रुपयांचा घाऊक भाव 13 रुपयांवर गडगडला. 70 रुपयांची विक्रमी नोंद झालेल्या उमराण्यात 5 रुपये किलो झाला. मुंगशामध्ये 1.5 रुपये किलो. शेतकऱ्यांचा रास्ता रोको, पोलिसांचा लाठीमार, कधी कटोतीचा मुद्दा, कधी लेवीचा प्रश्न, कधी माथाड्यांचा बंद तर कधी व्यापाऱ्यांचा बहिष्कार, कधी अवकाळी पावसासारखी नैसर्गिक आपत्ती तर कधी धंदेवाईकपणातून होणारी मानवी चलाखी. भाव वाढले की ग्राहक रडतो आणि भाव पडले की शेतकरी. शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनांचा नायक बनलेला हा कांदा आज मात्र पोरका झालाय.